आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की मी बोलणार आहे माझ्या शहराबद्दल, श्रीगोंदा शहराबद्दल. श्रीगोंदा शहर त्याला गाव म्हणू शकता, कारण की आम्ही ज्या मातीतून शिक्षण घेतलं त्या गावातील शिक्षणाची परंपरा कशी आहे, इथे शिक्षणाची क्वालिटी कशी आहे, शिक्षणाची गुणवत्ता कशी आहे आणि इथून विद्यार्थी घडतात आणि ते पुढे जाऊन किती यश मिळवतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला हवा. कारण श्रीगोंदा शहर हे माझ्यासाठी खूप खास आहे आणि इथली एज्युकेशनची परंपरेमुळेच आम्ही आमच्या पायावर उभे आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील, की श्रीगोंदा शहराचं आणि एज्युकेशनची परंपरा, शिक्षणाची परंपरा किती खास आहे. आज हा व्हिडिओ बनवण्यामागे आणि त्याच्यामागे एकच प्रश्न आहे, की सगळ्यांनी शहरात शिकायला जावं का? श्रीगोंद्यामध्ये क्वालिटी शिक्षण मिळत नाही का? मग का गरज पडते शहरात शिकायला जातं? त्याचं उत्तर खरं तर हे आहे, की श्रीगोंदा शहरामध्ये खूप चांगलं शिक्षण मिळत आहे. कारण की जो विद्यार्थी घडतोय ना, तो खरंच क्वालिटी घडत आहे. ह्याच्यातून कितीतरी ऑफिसर तयार होत आहे, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करणारे विद्यार्थी तयार होत आहेत. त्याचबरोबर हायर एज्युकेशनला जाणारे इंजिनिअर्स, डॉक्टर्स, तर त्याच्यानंतर बरेच चांगल्या कामात असणारे अ, विद्यार्थी इथून घडत आहेत. त्याचे कारणं म्हणजे इथले शिक्षक आणि इथलं वातावरण. ह्या दोन्ही गोष्टीमुळे हे सगळं घडत आहे. तेच अ, ह्या सर्वांच्या मागची आणि शिक्षणाच्या श्रीगोंद्यात झालेल्या प्रगतीच्या बाबतीत चा सगळा काही कारण आज आपण या व्हिडिओमधून पाहत आहोत. श्रीगोंदा शहरामध्ये उच्च दर्जाचं प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मिळण्याची सोय आहे. इथे वेगवेगळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, रयत शिक्षणच्या वेगवेगळ्या संस्थेच्या शाळा, ज्याच्यामध्ये महादजी शिंदे विद्यालय, महाराजा कॉलेज ऑफ श्रीगोंदा, त्याच्यानंतर छत्रपती कॉलेज, पोद्दार इंग्लिश मीडियमचं कॉलेज, असे बरेच सारे इंग्लिश मीडियम कॉलेज, शाळा आपल्या श्रीगोंद्यात आता ओपन झालेल्या आहेत. हे झालं श्रीगोंदा शहराबाबतीत. श्रीगोंदा पूर्ण तालुका जर धरला, तर शाळा, प्राथमिक शाळा, महाविद्यालय या सगळ्यांची संख्या खूप आहे. याच्यात शिकणारे विद्यार्थीही खूप आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये अ, खूप साऱ्या शाळा आहेत. 80 ते 90 शाळा आहेत. स्कूल कनेक्ट प्रोग्राममध्ये मी या सगळ्या शाळांचं लिस्ट काढली, त्यावेळेस ह्या 80 ते 90 शाळा होत्या. ह्याच्यामध्ये कितीतरी हजारो विद्यार्थी इथे शिकत आहेत. त्याचबरोबर ह्यांना अ, वेगवेगळ्या शिक्षणाबरोबर कला, क्रीडा सारख्या क्षेत्रात घडवलं जातं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पुण्यातली टॉप कॉलेज ची ओढ लागलेली असते. पण हे आणि त्यावेळेस ते आपलं कॉलेज श्रीगोंदा शहरातील कॉलेजशी कंपेअर करतात. पण जी फॅसिलिटी पुण्यात आहेत, त्या वेगळी गोष्ट. पण पुण्यात सध्या गर्दी, त्याच्या श्रीगोंदा शहरातही आता वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. चांगल्या लायब्रऱ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर काही लायब्ररीमध्ये सगळ्याच प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सो पुण्यासारखेच शिक्षण घेण्यासाठी इथं प्रयत्न होत आहेत. चांगले स्थानिक लेव्हलचे क्लासेस इथं आहेत. अकॅडमीज आहेत, जे विद्यार्थ्यांना खूप चांगलं-चांगलं शिक्षण देत आहे. सी-ई-टी, जे-ई, आय-आय-टी ह्या सारख्या गोष्टीसाठी त्यांना तयार करत आहेत. आणि ह्याचा परिणाम विद्यार्थी आजकाल ऑनलाईन एज्युकेशनच्या साहाय्याने तेवढीच प्रगती करत आहे. त्यांना सगळं कनेक्टिव्हिटी आल्यामुळे गाव सोडण्याची काही गरज राहिलेली नाहीये. त्यांना इथे बसून त्यांचं शिक्षण बऱ्यापैकी कंप्लीट करता येतंय. त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेत बऱ्याच एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी सारख्या एक्झाममध्ये आपलं करियर घडवण्याचा प्रयत्न चालूच ठेवलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सध्या श्रीगोंदा शहरामध्ये ज्या स्थानिक लोकांचं खूप मोठं योगदान म्हणता येईल. त्या शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा बॅकबोन कणा असे असणारे इथले स्थानिक शिक्षक. इथले स्थानिक शिक्षण संस्था यांनी खूप मोठं योगदान विद्यार्थी घडवण्यात दिलेलं आहे. इथून क्वालिटी एज्युकेशन घेऊन विद्यार्थी पुढे जातात. खूप शाळा असतील, महाविद्यालय असतील, डिप्लोमा कॉलेज असतील, अशा ठिकाणाहून चांगली गुणवत्तेचं शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडवण्यात ह्या शिक्षकांचा खूप मोठा हात आहे. तर काही सायबर कॅफे पण इथे आहेत, जे विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
दिवस रात्र ते त्यांच्यासाठी विविध संधी शोधून आणून त्यांना फॉर्म भरण्यासाठी अ, आणि चांगल्या सरकारी संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत? विद्यार्थ्यांना श्रीगोंदा हे गाव शिक्षणासाठी खूप अनुकूल वाटतं. त्यांना इथून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. त्यांना आत्मविश्वास आहे, की ते इथून शिक्षण घेऊन काहीतरी नवीन करू शकतात. मी ज्यावेळेस त्यांच्यावेळेस इंटरॅक्ट करत होतो, त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला ह्या भावना बोलून दाखवल्या. सी-ई-टी, जे-ई-ई त्याच्याबरोबर नीटसारख्या परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळवणारे विद्यार्थी श्रीगोंद्यात सापडतात आणि त्यांची स्वप्नही खूप मोठी आहेत. त्यांना खूप साऱ्या गोष्टी स्वतःहून कळालेल्या असतात. अगदी मॅच्युअर असे विद्यार्थी मी अशा वेळेस ह्या माझ्या 2 ते 3 महिन्याच्या भेटीमध्ये पाहिले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना असलेला आत्मविश्वास आणि त्यासाठी त्यांच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत खूप दिसून येते. हे विद्यार्थी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न घेऊन इथे वावरत असतात आणि त्यांना ती संधी मिळावी हीच अपेक्षा असते. श्रीगोंदा शहरातील ह्या विद्यार्थ्यांना काय वाटतं आणि एज्युकेशन सिस्टीममुळं विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास जागृत झालेला आहे. याच्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत आणि शिक्षणात इथे राहूनही प्रगती करू शकतात. खूप सारे विद्यार्थी चांगल्या-चांगल्या परीक्षेमध्ये पास होत आहेत. मोठमोठ्या कॉलेजमध्ये त्यांना संधी मिळत आहेत. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते चांगल्या ठिकाणी जात आहेत. बरेच विद्यार्थी हे नीटच्या परीक्षेत पास होऊन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आत्ता सध्या त्यांचं शिक्षण घेत आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टीचा बदल इथे घडत आहे. तर इंटरनेटचं जाळं आणि सगळीकडे मिळालेल्या कनेक्टिव्हिटीमुळं विद्यार्थी तेवढेच प्रगत होत आहेत. त्यांना शहर आणि ग्रामीण भाग ह्याच्यामध्ये कोणताही फरक जाणवत नाही. शिक्षणाची इच्छा हे विद्यार्थी दाखवून देत आहे. शहरात संधी आहे, पण गावात क्षमता आहे. खरं टॅलेंट जिथं आहे, तेथील विद्यार्थी काहीही करू शकतात. इथूनच विद्यार्थी शहरात टॉपच्या कॉलेजला शिकत आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून आमच्याकडे क्षमता आहे, आम्ही काहीतरी करू शकतो, हाच विश्वास त्यांच्यामध्ये आहे आणि फक्त शहरातील मुलंच काहीतरी करू शकतात. ही ओळख खरं तर इथले विद्यार्थी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. सो श्रीगोंद्यातील एज्युकेशनमध्ये हा आमूलाग्र बदल हा खूप पूर्वीपासून झालेला आहे. श्रीगोंदा या शहराला आध्यात्मिक वारसा आहेच. संत शेख महमद महाराजांच्या पावनभूमी असलेले हे श्रीगोंदा गाव पुढे शिक्षणासाठीही ओळखले जाईल ही नक्कीच अपेक्षा आहे आणि जर कधी श्रीगोंद्यात आले, इथली शिक्षण प्रणाली नक्की पहा. तुम्हाला याचा प्रत्यय नक्की येईल. धन्यवाद.